नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे. परत 9 जानेवारीपासून ढगाळ वातावरण होणार आहे आणि 11-12 या तारखेंना पावसाची शक्यता आहे. 9 तारखेला खूप ढगाळ वातावरण राहणार आहे. जवळजवळ हे वातावरण पूर्ण विदर्भ, मराठवाडा, नाशिक तसेच सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील खूप ढगाळ वातावरण राहणार आहे 9 तारखेला. तसेच 10 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे. कारण की मित्रो याचा प्रभाव हे ढगाळ वातावरण राहण्याचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये 2 चक्राकार दाब तयार झाले आहेत आणि त्या चक्राकार दाबामुळं बेंगलोर, तेलंगणा या भागामध्ये पाऊस आहे आणि तसेच या प्रवाहाच्या कारणामुळं महाराष्ट्रात देखील 9-10 या तारखांना ढगाळ वातावरण राहून तसेच 11 तारखेला देखील सोलापूर, सांगली या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे 11 तारखेला. आणि शेतकरी मित्र खास म्हणजे 12 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र 12 तारखेला सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे आणि पुणे, अहिल्यानगर, सातारा, अकलूज, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, संभाजीनगर तसेच लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील खूप ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारा देखील पडू शकतात. तरी शेतकरी मित्रो, सध्या तरी जामखेड, बीड तसेच बार्शी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बारामती या भागामध्ये देखील 3च्या टायमाला पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्रो 6च्या टायमाला बीड, माजलगाव तसेच जामखेड, अहिल्यानगरमधील काही भाग, कर्जत, कडाष्टी तसेच पाथर्डी या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये गारा देखील पडू शकतात. तर शेतकरी मित्रो, हा पाऊस सरासरी पाहिला असता 7 वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि 8च्या टायमाला इंदापूर, अकलूज तसेच कर्जत या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे खूप ढगाळ, एकदम ढगाळ राहणार आहे. हे वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे 12 तारखेला आणि हा पाऊस 12 तारखेलाच येण्याची सध्या तरी शक्यता आहे. तसेच 14 तारखेपर्यंत 14-15 या तारखांना देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तसे पाहिलं असता 20 तारखेला देखील अंशतः वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हे वातावरण ढगाळ विदर्भ साईडला राहण्याची शक्यता आहे 20 तारखेला आणि 21 तारखेला वातावरण परत अंशतः ढगाळ राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या पाऊस येण्याचे खूप सध्या तरी दाट संकेत दिसतेत. तरी पण शेतकरी मित्रांनो, परत त्या वातावरणात बदल होऊ शकतो आणि बदल होऊन जे पावसाचे वातावरण सध्या दाखवले आहे ते ज्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यात परत पाऊस येणार देखील नाही. पण सध्या तरी शेतकरी मित्रांनो, हा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.